अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात असलेल्या मंगरूळ चव्हाळा गावात मुसळधार अतिवृष्टीमुळे भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। या नैसर्गिक प्रकोपामुळे गावातील अनेकांची घरे पाण्याखाली आली असून काहींची घरे व संसारोपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने कुटुंबे उघड्यावर आली आहेत। या अत्यंत बिकट आणि वेदनादायी परिस्थितीची दखल घेत वर्धेचे खासदार यांनी मंगरूळ चव्हाळा गावाला प्रत्यक्ष भेट देऊन बाधित नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या आणि त्यांना धीर दिला व खासदार अमर काळे यांनी पूरपीडित लोकांना विचारणा केली असता लोकांचे म्हणणे पडले की 30 जुलै रोजी पडलेल्या पावसामुळे आज 5 दिवस होऊन सुद्धा पूरपीडित लोकांना मदत झालेली नाही। फक्त शासनाने 5 किलो किंवा कोणाला 10 किलो तांदूळ दिला। शासनाची 120 रुपयाची मदत झाल्यासारखी आहे। आणि दुसरा विषय म्हणजे आम्हाला पुनर्वसनासाठी जागा देण्यात यावी अशी लोकांची मागणी होती। पाहणी करता आलेले खासदार अमर काळे, एसडीएम तेजश्री कोरे, तहसीलदार अश्विनी जाधव, गटविकास अधिकारी नेहल शेलार, ग्रामपंचायत सचिव आर रबडे, तलाठी विशाल दहाट, सरपंच राजेश पारधी, पोलीस पाटील दीपक पिंपळकर, सचिन रिठे, प्रकाश मारोटकर, धर्मराज परडीकर, बाळासाहेब राणे, अतुल सिंग ठाकूर, मोहन चोरे, मनोज गावंडे, रामदास झोपाटे, हितेश शेळके, सर्वेश खेडकर, अंकुश गाढवे, गौरव भोयर, मनीष काटे यांनी गावातील नुकसान झालेल्या घराची पाहणी केली। आज स्पेशली मंगरूळ चव्हाळा गावं 2-3 दिवसापूर्वीच्या जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे गाव अफेक्टेड झालेले आहे। त्या गावांचा आज दौरा या ठिकाणी मंगरूळला आलो, इथे परिस्थिती बघितली आणि अतिशय मोठं नुकसान या सर्व पुरामुळे या ठिकाणी झालेलं आहे। अनेक घरांची वाताहत झालेली आहे, काही बकऱ्या वाहून गेल्या, घरं दुखलेले आहे, अनेक लोकांचे दुकानं होते ते दुकानातला माल चालला गेला आणि मागच्या अनेक वर्षापासून अशी परिस्थिती कधी मंगरूळवर आलेली नाही। त्या परिस्थितीचा सामना आज मंगरूळ चव्हाळा येथील सर्व लोकांना करावा लागतो। आज ही सर्व परिस्थिती या ठिकाणी पाहिली आहे। घरांची परिस्थिती कशीच आहे, त्याबरोबर शेतीची परिस्थिती कशी आहे, शेती ही नदीकाठची आहे, नाल्याकाठची आहे, खरडून गेलेली आहे आणि दुबार संकट हे शेतकऱ्यांवर त्या निमित्तानं आलेलं आहे। अनेक ठिकाणी फुलं खचून गेलेले आहे, रस्ते खरडून गेलेले आहेत आणि विशेषतः शेती जी आहे ती शेतीसुद्धा मोठ्या पद्धतीने खरडून गेली। अशा परिस्थितीमध्ये जवळपास आता मी माहिती घेतली तर 296 मिलीमीटरचा पाऊस आपल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये त्या दिवशी रेकॉर्ड झालेला होता आणि प्रचंड मोठा पाऊस पडला आणि अशा परिस्थितीमध्ये जे नॉर्म्स आहेत गव्हर्नमेंटची मागे सरकारकडे आपली मागणी केली जी आपण मदत देतो अशा परिस्थितीमध्ये ती मदत अतिशय तुटलेली आहे। नुकसान मोठं आहे आणि हे नुकसान मोठं असल्यामुळे हे निकष जे आहे सरकारचे मदतीचे ते अतिशय अल्प आहे आणि खऱ्या अर्थानं जर या सर्व पूरग्रस्तांना जर दिलासा द्यायचा असेल तर सरकारने निकष बदलवून स्पेशल केस विशेष बाब या सर्व परिस्थितीमध्ये हे सर्व जे 5-6 गावाचे अफेक्टेड झालेले आहेत त्या गावातल्या शेतकऱ्यांना गावातले जे अफेक्टेड आहेत त्यांना नक्कीच प्रशासनाने निकष बदलून माझं जे नॉर्म्स जे आहेत त्या नॉर्म्सनुसार काहीच होत नाही, अतिशय अल्प मदत आहे। त्यामुळे त्या निकष बदलून 296 मिलीमीटरचा पावसाचं एकंदर परिस्थिती लक्षात घेता, त्याला सिरियसनेस लक्षात घेता सरकारने हे सर्व निकष डावलून स्पेशल केस म्हणून अधिकाधिक मदत या सर्व अफेक्टेड गावांना करावी अशी आग्रही मागणी या वर्धा लोकसभा मतदारसंघात खासदारांनी मान्य मुख्यमंत्र्यांकडे त्यांना साहेब इथं समजा काही जणांच्या घरात पूर्णपणे पाणी गेले, काही जणांचे घरं पूर्णपणे खतम झाले, त्यांना फक्त मदत किती आली? आज जवळपास 30 तारखेची घटना असली, आज 4 दिवस झाले। 4 दिवसानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी फक्त 10 किलो तांदूळ 120 रुपयाचे, त्यानंतर एकही रुपयाची मदत मिळाली नाही। 5-25 घराचं नुकसान असतं तर दुसऱ्या दिवशी मदत नुकसान इतकं मोठ्या पद्धतीने नुकसान आहे, व्याप्ती मोठी आहे, घरं जास्त आहे। त्यामुळे आता हे प्रशासनाची मर्यादा आहे। प्रशासन सुद्धा आता हे सर्व सर्वे करणं हे करणं या सर्व गोष्टीला नुकसानीची व्याप्ती जास्त असल्यामुळे थोडासा 2-4 दिवस त्याच्यामध्ये वेळ गेला हे मान्य आहे, परंतु जितक्या लवकरात लवकर हे करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे। या ठिकाणी आज SDO, तहसीलदार, CDO सगळे अधिकारी या ठिकाणी आहेत
ती झाल्यानंतर मी स्वतः कलेक्टर बोलणार आहे आणि लवकरात लवकर फक्त विषय इतकाच आहे की कसं आहे का 5-50 घराची जर नुकसान असतं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला मदत मिळते पण इतक्या मोठ्या पद्धतीनं 4-5 गावामध्ये जेव्हा नुकसान होतं त्यावेळेला थोडा वेळ त्याच्यामध्ये निश्चित आहे. पण इतकं मात्र निश्चित आहे की आज जिल्हाधिकारी बोलले आणि जिल्हाधिकारी बोलून तात्काळ जी प्राथमिक मदत आपण लोकांना देतो. प्रशांत झोपाटे, विदर्भ न्यूज, मंगरूळ चव्हाळा.